ज्वारीच्या कण्या घालून केलेली आंबाडीची पातळ भाजी आज मी बनवणार आहे। त्यासाठी या ठिकाणी आंबाडीच्या भाजीला स्वच्छ निवडून घेतलं। नंतर एका पातेल्यामध्ये त्याला शिजायला ठेवलं होतं। 10 ते 15 मिनिट लागतात। वेळ नसेल तर तुम्ही कुकरला सुद्धा शिजवून घेऊ शकता। नंतर ज्वारीच्या कण्या बनवून घ्यायच्या। त्यासाठी 1 वाटी ज्वारी मी मिक्सरला ऑन ऑफ करत वाटून घेतली, जेणेकरून अशा कण्या होतील। खूप जास्त बारीक आणि खूप जास्त जाड ठेवायचं नाही आणि त्यातली जे साल आहे ती काढून घ्यायची। नंतर याला अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवायचं। आपल्याला एक हिरवं वाटण बनवायचं आहे। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं आणि खूप सारे धने पावडर। ही भाजी बनवताना आपल्याला मिरची थोडी जास्त घ्यायची आहे, जेणेकरून भाजीला छानपैकी झणझणीत टेस्ट येईल। ते हिरवं वाटण वाटताना त्यात आवर्जून खूप सारी कोथिंबीर सुद्धा घ्या, त्याने खूप छान चव येते। आपण जी भाजी शिजवून घेतली होती ती कुकरला घ्यायची आणि तिला छानपैकी मॅश करून घ्यायची। आपल्याला लेअरिंगमध्ये ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आधी ते भाजी टाकायची, नंतर थोडे शेंगदाणे टाकायचे, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा चवळीची डाळ आणि आपण जे काही ज्वारीच्या कण्या भिजत घातल्या होत्या त्या कण्या यामध्ये टाकून घ्यायच्या। नंतर मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि सर्वात लास्टला आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घालताना काळजीपूर्वक घाला, जेणेकरून आपले जे लेअर केले आहे ते डिस्टर्ब होणार नाही आणि स्पूनच्या साहाय्याने अलगद अगदी हलवून घ्या थोडं, जेणेकरून खालपर्यंत पाणी जाईल आणि ते छानपैकी शिजेल। 4 ते 5 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आपली ज्वारी मऊसूत शिजायला हवी इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याला। तुम्ही बघू शकता आपली ज्वारी छान शिजून झाली आहे। आता भाजी शिजवताना जे पाणी होतं ते मी फेकलं नव्हतं, तेच पाणी मी यामध्ये घालणार आहे पाण्याची कन्सिस्टन्सी पातळ करण्यासाठी। त्याने भाजीला खूप छान चव येते। मिक्स करून घ्यायचं। ॲडिशनल तुम्हाला वाटत असलं तर तुम्ही अजून टाकू शकता। नंतर यामध्ये हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ आणि याला परत आपल्याला 2 उकड काढून घ्यायचे आहे। ज्वारीची कणी शिजायला जरा बऱ्यापैकी चांगलाच वेळ लागतो, म्हणून या ठिकाणी मी कुकरचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपली भाजी लवकर बनून तयार होईल। खूप छान लागते ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच तुम्हाला वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपी बघायला मिळतील। भेटूया परत अशाच रेसिपीसोबत।